अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी नगर परिषदेच्या माजी विरोधी पक्षनेते यांच्या प्रभागातच काही अज्ञात तरुणांनी नगर परिषदेने बांधलेली मुतारी विनाकारण रातोरात उद्ध्वस्त करत भुईसपाट केली असून राहुरी नगर परिषदेने यावर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली असून राहुरी नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यावर काय भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की राहुरी शहरातील विद्यामंदिर शाळेच्या लगत नगर परिषदेने नागरिकांसाठी लाखो रुपये खर्च करून मुतारी बांधली आहे। नगर परिषदेला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत प्रथम बक्षिसे प्राप्त झाली आहे। नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने या मुतारीचे स्वच्छतेचे फोटो झळकवले आहेत। अनेक वर्षापासून स्वच्छतेचा पुरस्कार मिळवून देणाऱ्या सार्वजनिक मुतारीला काही अज्ञातांनी रातोरात उद्ध्वस्त केल्याचा प्रकार घडला आहे। या भुईसपाट झालेल्या मुतारीची माहिती नगर परिषद प्रशासनाला लागताच खडबडून जागे झालेल्या राहुरी नगर परिषद प्रशासनाने राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात मुतारी उद्ध्वस्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलीस ही सार्वजनिक मुतारी उद्ध्वस्त करण्याचा शोध घेत आहेत। राहुरी पूर्वी गल्लोगल्ली एक सार्वजनिक मुतारी नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून बांधली होती। त्या अद्यापही व्यवस्थित होत्या, मात्र कोणीतरी अज्ञातांनी येऊन ही सार्वजनिक मुतारी उद्ध्वस्त केली असल्याने या परिसरातील व्यापारी वर्गात संतापाची प्रक्रिया उमटत आहे। या ठिकाणी नगरपालिकेची सार्वजनिक मुतारी काही अज्ञातांनी उद्ध्वस्त केली असताना या परिसरातील रहिवासी असलेले व या प्रभागाचे माजी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते हे मात्र ब्रशब्द बोलायला तयार नसल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय। ही सार्वजनिक मुतारी उद्ध्वस्त करणारे अज्ञात तरुण कोण याचा छडा नगर परिषदेच्या तक्रारीनुसार पोलीस करत आहेत। याबाबत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे काय भूमिका घेतात की राजकीय दबावाला बळी पडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सार्वमंथन न्यूज, महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर।